नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आता तुम्ही ऐकणार आहात प्रतिभा सराफ यांची कथा आणि कथेचं नाव आहे चित्र. त्या पोर्ट्रेटवर मी शेवटचा हात फिरवला. राजाभाऊ देशपांडेंचं ते पोर्ट्रेट त्यांच्या घरी नेऊन पोचवायचं कामही माझ्याकडेच होतं. बोरिवलीहून चेंबूरकडे मी रिक्षानं निघालो. काहीच काम नसल्यामुळे हातातल्या पोर्ट्रेटकडे नजर भरून पाहायला लागलो. भारदस्त नावाप्रमाणेच होते त्यांचे करारी डोळे, रुंद खांदे, ताठ मान. त्यांच्याकडे बघताच आदरयुक्त भीती वाटावी अशी नजर. त्यांची उंची या पोर्ट्रेटमध्ये जाणवत नव्हती, तरी मला ती आठवत होती नक्कीच. 6 फुटांच्या त्या माणसासमोर आपण खूप खुजे असल्याची जाणीव मला टोचत होती. एकदा वाटलं यांना सरळ नकार द्यावा, पण आजच्या परिस्थितीला ते परवडण्यासारखं नव्हतं. वयाची 40शी ओलांडलेली, सांसारिक जबाबदाऱ्या मानगुटीवर, तारुण्याचा सळसळता उत्साह ओसरल्यामुळे आतल्या आत छळणारी उदासीनता. तशात आपल्याच विक्षिप्त स्वभावामुळे आताशा कमीच मिळणारी कामं. कधीच अंकुर न फुटणाऱ्या द्विदल धान्याच्या आत होणारी घुसमट मी आतल्या आत अनुभवत होतो. अचानक रिक्षा उधळल्यासारखी झाली. खड्ड्यातून खाली जाऊन धपकन वर आली आणि हातातलं पोर्ट्रेट रिक्षाच्या वरच्या छताला जोरात आपटलं. अरे काय रे, घोड्यासारखी का उधळत येतोयस रिक्षा? मी जवळजवळ किंचाळलो. सॉरी साहेब, खड्डा दिसला नाही हो. नशीब त्या पोर्ट्रेटला काही झालं नाही, त्यामुळे जीवात जीव आला. हे बा, तुझं सॉरी नको आहे, खड्डे सांभाळ म्हणजे झालं. बर साहेब, बर. तो रिक्षाचा वेग कमी करत म्हणाला. त्या रिक्षावाल्यापेक्षा मला जास्त राग त्याच्या सॉरी या शब्दाचा आला. रेखाला सुद्धा दिवसातून 10दा तरी सॉरी म्हणायची सवय. वाटेल तसं वागायचं आणि मग सॉरी म्हणायचं, झालं. याला काही अर्थ आहे का? माझ्या विचारांच्या कडेकडेनं सायन चेंबूरच्या हायवेवरून डिव्हायडरला समांतर रिक्षा हा धावत होती. पलीकडून दुसऱ्या गाड्या विरुद्ध दिशेकडे धावत होत्या. रस्त्यावरच्या डिव्हायडरनं ट्रॅफिकचा छान तोल सांभाळलेला होता. माझ्या आणि रेखामधला अदृश्य डिव्हायडर अधिकच उंचावत चालला होता. त्याची पुढे मागे भिंतही व्हायची शक्यता नाकारता येत नव्हती. हेही एका दृष्टीनं बरंच होईल. निदान एकमेकांची तोंड तरी दिसणार नाहीत. हा विचार मनात आला आणि डिव्हायडरवर चढलेली एक गाडी उलटी पडून झालेला ॲक्सिडेंट दिसला. साधा डिव्हायडर सांभाळता येत नाही. रिक्षावाला त्या गाडीकडे बघत पुटपुटला. त्याची अपेक्षा होती की मी संभाषण वाढवावं, पण मी तो काय बोलला ते ऐकलंच नाही. अशा आविर्भावात डिव्हायडर पलीकडून मागे जाणाऱ्या गाड्या बघत बसलो. साहेब, चेंबूर नाका आलाय, आता कुठं वळवू गाडी? माझ्याकडे बघत त्याने जोरात विचारलं. अरे 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 आधीच्या सिग्नलला राईड घ्यायचं होतं, संजीवन पार्कमध्ये जायचं आहे मला. मी स्वतःवर चिडत चिरक्या आवाजात म्हणालो. नाही, काळजी करू नका साहेब, युटर्न घेऊ, मागं जाऊ. त्या रिक्षावाल्याच्या शांत स्वभावाचा मला उगाचच राग आला. वाटलं होतं की तो चिडून म्हणेल आधी काय नाही सांगितलं वगैरे वगैरे. एका वळणावर तो पुन्हा थांबला आणि म्हणाला, साहेब तुम्हाला माहिती आहे का संजीवनी पार्क? का दुकानदाराला विचारू? नाही नको रे, तो राईटचा पहिला बंगला. मी अंगुली निर्देश करत त्याला म्हणालो. 152 रुपये. इतक्या वेळची रिक्षाची गुरगुरणारी मशीन शांत झाल्यावर त्याचा हा आवाज मला कानाभोवती 2-3दा घुमला असं वाटलं. मी खिशात हात घातला. पाकिट हातात घेऊन शोधाशोध करत होतो तर म्हणाला, 2 रुपये सुटे नसतील तर राहू द्या साहेब. आता मात्र मला त्याचा खूप राग आला. त्याच्याऐवजी त्याचं हे वाक्य मी बोललो असतो तर चालण्यासारखं होतं. काय समजतो काय स्वतःला हा माणूस?
मी मोजून 152 रुपये दिले. थँक्यू साहेब असं म्हणत तो रिक्षात चढला. अगदी लहानग्याला उचलावं त्याप्रमाणे हळूवारपणे त्याने रिक्षा वळवली. वाढत जाणाऱ्या त्या रिक्षाच्या वेगाकडे आणि आयुष्यात कधीच न भेटणाऱ्या त्या रिक्षावाल्याकडे बघत मी तिथे उभा राहिलो. कोण पाहिजे? वॉचमन खेकसला. जणू खेकसण्यासाठीच त्याला पगार मिळत असावा. पण मी इतके जोरात दचकलो की हातातलं पोर्ट्रेट पडता पडता वाचलं. देशपांडेंना भेटायचं आहे. कोण देशपांडे? त्याच्या चेहऱ्यावर माझ्याबद्दलची शंका आणि स्वर उद्धटपणाचा. म्हणजे हा देशपांडेंचा बंगला नाही आहे? माझा प्रतिप्रश्न. अहो, इथं 3 देशपांडे राहतात, तुम्हाला कोणचे पाहिजेत? त्याच्या कपाळावर प्रश्न विचारताना असंख्य आठ्या. मला राजाभाऊ देशपांडे. मला परिस्थितीची कल्पना आली त्यामुळे खालच्या आवाजात मी म्हणालो, अरे मग हे पहिलं नाही का सांगायचं? हा, त्या लाल गेटातनं आज जा, बेल वाजवा आणि हा जरा मागं उभं राहा, लय मोठा कुत्रा आहे त्यांच्या घरात. तो विचारल्यापेक्षा जास्त माहिती देत म्हणाला. हातातलं पोर्ट्रेट सांभाळत दबक्या पावलानं पुढे जाऊन मी हळूच बेल दाबली. आत वाजलेल्या बेलचा आवाज माझ्या कानाला अजिबात आला नाही. तेव्हाच घराच्या प्रशस्ततेची कल्पना मला आली. कुत्रा किती मोठा असेल याबद्दलच्या विचारांनी जीव धपापत होता. कडी उघडल्याचा आवाज आला. नकळतपणे 2 पावलं मागे टाकली. कोणीतरी रेड्यासारखा दिसणारा आडदांड नोकर दार उघडायला येईल अशा अपेक्षेनं दाराकडे बघितलं तर एक गोरीपान सुंदर स्वर्गातली अप्सराच असावी अशी स्त्री दारात उभी. हलक्या निळ्या रंगाची नाजूक पांढरी कलाकुसर केलेली झुळझुळीत साडी आणि तसाच मॅचिंग निळा ब्लाऊज तिने घातलेला. गळ्यात एकेरी काळ्या मण्यांचं मंगळसूत्र. मेकअप विरहित नितळ चेहऱ्यावरची लाल रंगाची टिकली शोभूनच दिसत होती. गोड हसत तिने विचारलं, आपण कोण? कुणाला भेटायचंय? सौंदर्याचे बारकावे टिपणारी माझी चित्रकाराची तंद्री त्या प्रश्नानं भंगली. मी काही बोलणार इतक्यात एक भला मोठा अल्सेशियन कुत्रा त्याचं तोंड उघडून माझ्याकडे बघून भुंकायला लागला. राजा, राजा तू घरात जा बरं, मी येतोय. प्रेमळ आवाजात त्याच्या डोक्यावरनं हात फिरवत त्या स्त्रीनं सांगितलं आणि काय आश्चर्य, पायात शेपटी घालून तो निमूटपणे आत गेला. मला देशपांड्यांना म्हणजे राजाभाऊ देशपांड्यांना भेटायचंय. त्यांचं पोर्ट्रेट घेऊन मी आलोय. नकळतपणे दोन्ही हात उंचावून ते पोर्ट्रेट दाखवत मी अडखळत बोललो, अरे या या या. अहो, तुमच्या चित्रकारितेची तारीफ करत होते हे काल. तुम्ही राकेश कुलकर्णी बरोबर? मला घरातनं निघाल्यापासून पहिल्यांदाच थोडं बरं वाटलं. बसा ना, मी बोलवते हो यांना. आवाजात तोच प्रेमळपणा. इतक्यात राजाभाऊ देशपांडे हॉलमध्ये पोहोचलेच. काय कुलकर्णी साहेब, काही त्रास बेस नाही ना झाला इथे पोहोचायला तुम्हाला? त्यांनी मला विचारलं. त्यांचं ते साहेब म्हणणं किंवा अंतर राखून बोलण्यातली औपचारिकता मला जरासुद्धा आवडली नाही. कशी राहत असेल ही बाई या माणसाबरोबर असं सुद्धा माझ्या मनात आलं. मी टिपॉयवर ठेवलेलं पोर्ट्रेट हातात घेऊन ते खिडकीजवळ गेले. खिडकीजवळचा पारदर्शक पडदा त्यांनी जरा बाजूला केला आणि त्या पोर्ट्रेटचं निरीक्षण करत ते उद्गारले, अरे वा 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 वा, क्या बात है, क्या बात है. अगदी तंतोतंत माझ्या मनाप्रमाणे उतरलाय है. वा 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 कुलकर्णी साहेब, अरे दिल खुश हो गया. त्यांच्या या वाक्यामुळे माझ्याही मनावरचा ताण कमी झाला. घरातल्या एका नोकरानं काचेच्या नक्षीदार ग्लासात एका उंची ट्रेमधनं पाणी आणलं. ते मी एका दमात संपवलं. देशपांड्यांचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. ते वेगवेगळ्या कोनातनं ते पोर्ट्रेट निरखून बघत होते. आम्हा दोघांकडेही न बघता ते म्हणाले, अरे रामू, साहेबांना चहा सरबत काय हवंय ते विचार. काय घेणार साहेब? रामूने नम्रपणे विचारलं.
नाही, काही नको. बरं, आग्रह नाही, ते म्हणाले आणि अजूनही त्यांची नजर त्या पोर्ट्रेटवरनं खाली उतरत नव्हती. माझा अंदाजच चुकला होता. मला वाटलं थोडा आग्रह केला तर सरबत पिऊया. उगाचच नाही म्हणालो असंही वाटलं. अचानक त्यांनी पोर्ट्रेट खाली ठेवलं, खिशात हात घातला, एक 500ची नोट बाहेर काढली. हे घ्या, ते म्हणाले. पण मला ते अपेक्षित नव्हतं. नाही हो, नको, पोर्ट्रेटचे पूर्ण पैसे दिलेत आपण. अहो, ही बक्षिसी, ते शांतपणे म्हणाले आणि चक्क माझ्या शर्टाच्या खिशात त्यांनी जवळजवळ ती नोट कोंबली. मला ओशाळल्यासारखं झालं. ती नोट सरळ त्यांच्या तोंडावर फेकून मारावी असं सुद्धा वाटलं. इतक्या देशपांडे मॅडम गोड हसत स्वतःच कोल्ड्रिंकचा ग्लास हातात घेऊन आल्या. अहो, पहिल्यांदा आलाय आमच्या घरी, असं कसं जाऊ देऊ आम्ही? अगं, ते सगळं राहू दे तसंच, आधी हे पोर्ट्रेट बघ. हा हा, देशपांडे म्हणाले. तरी तो ग्लास जबरदस्तीनं माझ्या हातात देत ती म्हणाली, अहो घ्या. तिचा आग्रह मी नाकारू शकलो नाही. घशाखाली गार घोट गेल्यावर माझं डोकं शांत झालं. ते पोर्ट्रेट कौतुकानं बघत ती माझ्याकडे बघून उद्गारली, अप्रतिम. घरातनं निघाल्यापासून मी पहिल्यांदा थोडेसे ओठ विलग करून हसलो. रेखानं मला असं हसताना बघून नक्की विचारलं असतं की स्वारी आज इतक्या कसे काय खुशीत आहे. माणसं कुत्सितपणे सुद्धा हसतात हे माझ्या कधी खिसगणतीत नव्हतं आणि तिचं हसणं हे बऱ्याच वेळा कुत्सितच असायचं. प्रत्येक गोष्टीचा आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावून मोकळी होणारी, उगाचच हसणारी. मी चांगल्या मूडमध्ये नसताना तिचं ते विचित्र आणि गूढ हसणं पाहिलं की माझा पारा खूप चढायचा. कधीतरी सगळं थिनर काढून तिच्या चेहऱ्यावरचं हास्य विरळ करून टाकावं असं वाटायचं. मी निघतो, मी सोफ्यावरनं उठत म्हणालो. देशपांडे दमदार पावलं टाकत माझ्याकडे आले. उजवा हात पुढे करून माझ्याशी शेकहँड करत म्हणाले, जरूर जरूर जरूर, पण जेव्हा आम्ही आठवण करू तेव्हा नक्की यायचं बरं का? हो, प्रयत्न करीन. माझ्या आवाजातल्या कडवेपणाकडे त्यांचं जराही लक्ष नव्हतं. मी हॉलमध्ये असतानाच ते बेडरूमकडे निघून गेले. मी निघण्यापूर्वी घरातल्या वस्तूंकडे शेवटचा कटाक्ष टाकला. कोपऱ्यातल्या नाईट लॅम्पच्या एका बाजूला लोंबकळणारं वाघाचं कातडं, तर दुसऱ्या बाजूला नाजूक फायबरची फ्रेम असलेलं नॉन रिफ्लेक्ट ग्लासाच्या आत तळ्याकाठी एकट्याच बसलेल्या बाईचं चित्र होतं. न राहून मी विचारलं, मॅडम, हे चित्र कुणी काढलं? मी. तिचा एक अक्षरी शब्द ओंकारासारखा घुमत राहिला कानाभोवती आणि डोळे चित्रांनी भरून गेले. खरंच सांगताय? मी आश्चर्यानं विचारलं. ती फक्त गोड हसली आणि हळू आवाजात म्हणाली, मी रहेजा स्कूल ऑफ आर्ट्समधनं BFA केलंय. मी डोळेच विस्फारले. चित्राच्या अजून निकट गेलो. चित्रातल्या स्त्रीच्या डोळ्यात आणि मॅडमच्या डोळ्यात मला बरंच साम्य आढळलं. कितीतरी वेळ मी काहीच बोललो नाही. शेवटी तीच बोलली, लग्नाआधी काढलेलं हे शेवटचं चित्र. म्हणजे? लग्नानंतर कधी ब्रश धरलाच नाही हातात. तिच्या बोलण्यातली वेदना माझ्या हृदयाला बरोबर जाणवली. असंख्य प्रश्नांची भूतं डोळ्यांसमोर नाचत होती. तरीही काहीही विचारायचं मी त्या क्षणी टाळलं आणि तडक घराच्या बाहेर पडलो. रस्त्यानं चालताना आळीपाळीनं आज भेटलेली सगळी पात्र डोळ्यांसमोर फिरत होती. शांत स्वभावाचा रिक्षावाला, सणकू वॉचमन, गोड मॅडम, कुत्रा, मला न आवडलेले मिस्टर देशपांडे, नम्र रामू आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅडमच्या चित्रातली बाई. रस्त्यावर आल्यावर थांबून मोकळा श्वास घेतला. समोर पावभाजी सेंटर दिसलं. राहुलच आठवला.
कोणत्याही दिवशी आणि दिवसातल्या कोणत्याही वेळी त्याला पावभाजी खायला आवडायची. आणि नेहमीच रेखा त्याला ती कशी वाईट असते, त्यात खराब झालेल्या बिन निवडलेल्या भाज्या कसे वापरतात, मसाले बटर वगैरे जास्त वापरतात, असं काहीतरी सांगायची. तो बिचारा दीन वाण्या नजरेनं बघत मला पावभाजी मिळते त्या हॉटेलकडे खेचायचा. आणि मी जर त्या दिशेला वळालो तर मग माझं आणि रेखाचं कडाक्याचं भांडण व्हायचं. एकदा तर रस्त्यात इतकं भांडण झालं की आम्ही काहीच न खाता उपाशीच परतलो. 8 वर्षांचा राहुल माझ्यासारखाच हट्टी, बापाच्या वळणावर गेलेला कार्टा, असं रेखा म्हणायची ना, ते काही खोटं नव्हतं. राहुलच्या मनाविरुद्ध झालं तर तो अबोल व्हायचा. त्या दिवशी घरी परतल्यावर चक्क तो उपाशी झोपला. मला राग आला की मी खूप दिवस अबोला धरतो, हे खोटं नाही, पण माझा स्वभाव आता बदलणं तसं कठीण वाटतंय. मला कुठच्याही वाईट घटनेनंतर वादावादी झाल्यावर मात्र रेखाला शांत झोप लागते. ती चक्क घोरते, याचाही मला उगाचच राग येतो. पावभाजीवरनं झालेला वाद आठवला आणि भूकच मरून गेली. घाईघाईनं रिक्षानं घरी जाऊन तरी काय करायचंय या विचारानं बसस्टॉपकडे गेलो. बराच वेळ बस आलीच नाही. रेखा अशीच मला एका बसस्टॉपवरच भेटली होती 10-12 वर्षांपूर्वी. मी तेव्हा मॅग्नोर पब्लिकेशनमध्ये व्हिज्युअलायझर आर्टिस्ट म्हणून काम करायचो. तेव्हा ती विल्सन कॉलेजमध्ये BAच्या शेवटच्या वर्षाला होती. खूपदा एकाच बसनं प्रवास केल्यामुळे ओळख आणि कालांतरानं ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. गोबऱ्या गालाची, कुरळ्या केसांची, काळी सावळी रेखा मला खूप आवडायची. तिला नेमकं माझ्यात काय आवडलं माहीत नाही. चित्रकलेत तिला अजिबात रसच नव्हता. रंगपेटीतले सगळे रंग एकत्र केले तर काळा रंग बनतो ना रे, असं तिने लग्नाआधी मला विचारलं होतं. तेव्हाच खरं तर मला लक्षात यायला हवं होतं की ही आपल्या रंगीत जीवनाला रंगहीन करणार आहे म्हणून. आताशा आमचे खटके इतके वाढलेत की कधी कधी न बोलताही भांडणाच्या आवाजाची कंपनं भोवताली घुमत राहतात. तिला आलेला राग मला जाणवतो तिच्या अस्वस्थ हालचालीतून, तर तिला जाणवतो माझ्या कॅनव्हासवरल्या काळ्या राखाडी रंगाच्या फटकाऱ्यातून. बस आली. दुपारची वेळ असल्यामुळे कदाचित चांगलीच रिकामी होती. मुद्दाम बसच्या डाव्या बाजूच्या विंडो सीटवर बसलो. आता कमीत कमी तो डिव्हायडर तरी डोळ्यासमोर दिसणार नव्हता. रस्त्याच्या कडेकडेनं पार्क केलेल्या गाड्या, चालणारी माणसं, झोपड्या, दुकानं, भाज्या, फळांच्या गाड्या भराभर मागे जात होत्या. एक फ्लॅट ब्रश घेऊन रस्त्यालगतचं सगळं पुसून टाकावं असं वाटलं. राऊंड ब्रशनं कलर पॅलेटवर विविध हिरव्या छटा घेऊन हिरवी झाडं आणि त्यामधून वळणारी पायवाट रंगवावीशी वाटली. आणि डुलणारी नाजूक गवत फुलं ऑइल पेंटनं काढून त्यांना कायम सजीव करावंसं वाटलं. या जाणाऱ्या गाड्यांचे विषारी गॅस कधीच कोमे जाऊ शकणार नाहीत, त्या फुलांना असं अमरत्व आपल्याला बहाल करता यावं असं सुद्धा वाटलं. इतक्यात हायवेवरनं जाताना ड्रायव्हरनं इतक्या वेगात गाडी स्पीड ब्रेकरवरनं नेली की हातातली सगळी स्वप्न खाली पडून धुळीत मिसळली. आयुष्यातल्या नेमक्या कुठल्या स्पीड ब्रेकरवरच्या धक्क्यानं आम्ही दोघं दुभंगलो आठवत नाही. आणि आता परत दिसू लागली माणसं, गाड्या, फेरीवाले. कुठेच सुखच नाही माझ्या नशिबात. स्वप्नांचं स्टील लाईफ करता आलं तर रस्त्यातून अडथळे शर्यत पार करत बस बोरिवलीपर्यंत पोहोचली. रेखानं जेवून घेतलं असेल बहुधा. तसंही आम्ही एकत्र जेवत नाही हे एका दृष्टीनं बरंच असतं, म्हणजे कमीत कमी दोघं पोटभर जेवतो तरी. कशाला राहायचं आपण दोघांनी एकत्र, मी चिडून एकदा रेखाला विचारलं. नाईट लॅम्पच्या मंद प्रकाशात शांत झोपलेल्या राहुलच्या केसातनं हात फिरवत ती म्हणाली, दिव्याची वात नीट पेटेपर्यंत तरी काडेपेटीच्या काडीच्या टोकावरची ज्योत
तळव्याचा आधार देऊन सांभाळावी लागते. हे म्हणताना तिचे डोळे पाणावले आणि मी निमूटपणे तिच्याकडे पाठ करून भिंतीकडे तोंड वळवलं. माझे डोळे भरून आले होते हे मला तिला अजिबात कळू द्यायचं नव्हतं. बसमधनं उतरलो. घराचं कर्ज फिटेपर्यंत तरी देशपांडे सारख्या माणसांची पोर्ट्रेट आणि सिनेमातले स्टोरीबोर्ड रंगवायचं काम मनाविरुद्ध करावंच लागणार होतं. मनाला अस्वस्थ करणारे देशपांडे मॅडमच्या चित्रातल्या त्या बाईचे डोळे घेऊन घरी परत आलो. दार उघडल्यावर सँडल काढायच्या आधीच रेखाने विचारलं, जेवणार आहेस का? नाही, नको. काहीच न बोलता ती कधीच पुरा न होणारा स्वेटर घेऊन विणत बसली आणि मी उलट्या टाक्यांनी ते सगळे रेशीम धागे उसवत मनातल्या मनात त्याचा गोफ विणत बसलो, त्या देशपांडे मॅडमच्या चित्राभोवती. समोर बघितलं. कित्येक दिवसांपासून अडकवलेला माउंटेड कॅनव्हास पिवळा पडला होता. त्यावर कोणताही रंग चढवला तरी तो फिकाच दिसणार होता. विभाजनाचे सर्व रंग परिघा पलीकडे ओघळून वाहत होते. हातातला ब्रश कुठल्याही चित्राला नीटसा आकार देऊ शकणार नव्हता.